तर काल काय आपला डेली लॉग आला नाही, कारण मी काल आहे ना स्टिचेस काढायला गेले होते ऑपरेशनचे, कारण डॉक्टरने बोलवलं होतं, चेकअप पण होतं. तर येताना नाही वाघुंड्यामध्ये नाही मंदिर लागतं, दत्त मंदिर, अगदी रस्त्याच्या म्हणजे हायवेच्या कडेलाच आहे. आणि मी एक अगदी 10-12 वर्षाची असताना मी गेले होते ना, तेव्हा म्हणजे आम्ही नेहमी जायचो दरवर्षी यात्रेला, पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण एवढं जवळून चाललोय तर मंदिरात पण जाऊ, वेळ पण होता. मग आम्ही गेलो, नारळ घेऊन गेलो जाताना. आणि हे दिसते नाही छोटंसंच मंदिर होतं जेव्हा मी लहानपणी जायचे तेव्हा, आता मस्त मोठं म्हणजे नाही का एकदम मोठं, त्याला पटांगण वगैरे तुम्ही पाहू शकता. आणि झाडाखाली मस्त उन्हाच्या सावल्या आल्यात ना, तर मस्त शेळ्या पण येऊन बसल्यात. आणि शेळ्या वळणाऱ्या बायका पण दोघी तिघी तिथं मस्त गप्पा मारत बसल्या होत्या झाडाखाली. आता एवढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर साहेबांनी नारळ वळून आणला होता आणि नारळ फोडायची व्यवस्था ना तिकडं ते चाललेत ना, तिकडे एवढं लांब केली होती. आणि अण्णा पण होते सोबत, त्यांचं पण डोळ्याचं ऑपरेशन केलं ना, मग त्यांना पण बोलवलं होतं चेकअपला. मग साहेब आम्हाला दोघांना चेकअपला घेऊन गेले होते. संध्याकाळी ना मस्त ग्रीन पीसची भाजी, आणि साहेबांना म्हणजे कोणाला चपाती बनवता येत नाही म्हणून त्यांनी ना मस्त पुरी यंत्रात पुऱ्या केल्या होत्या. आणि तिघा बापलेकांनी मिळून मस्त जेवणाचा बेत केला होता, मसाले भात. आणि सारखं बघा कसा गळ्यात टॉवेल घालून बसलाय. तर असं जेवण छान आम्ही संध्याकाळी जेवण एन्जॉय केलं. चला मग कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.